कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI हे केवळ तुमचीच नोकरी नाही तर मोठमोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO यांचीही नोकरी घालवू शकते, असे धक्कादायक वक्तव्य अल्फाबेट आणि गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी केले. AIच्या वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे कामकाजाची पद्धत कशी बदलते आणि त्याचा रोजगारांवर काय परिणाम होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता देशभरातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. केंद्र सरकारने DBT प्रणालीद्वारे जवळपास 18,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. मात्र यावेळी 20व्या हप्त्याच्या तुलनेत सुमारे 70 लाख लाभार्थी कमी झाले. त्यामुळे सरकारचे जवळपास 2,500 कोटी रुपये वाचले आहेत. ऑगस्ट महिन्यातील हप्त्यात सरकारने 9.7 कोटी शेतकऱ्यांना तब्बल 20,500 कोटी रुपये दिले होते. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर ईडीकडून कारवाईची माहिती समोर आल्यानंतर रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची नवीन मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांशी संबंधित तपासाचा भाग असल्याची माहिती मिळते. भारतातील सक्रिय स्मार्टफोन वापरकर्ता दरमहा तब्बल 36 GB डेटा वापरतो आणि हा वापर जगात सर्वाधिक आहे. 2031 पर्यंत हा डाटा वापर प्रति महिना 65 GB पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज एरिक्सनच्या मोबिलिटी अहवालात नमूद करण्यात आलाय. स्वस्त 5G आणि जास्त डाटा वापरणारे ग्राहक यामुळे भारतातील डेटा ट्रॅफिक वेगाने वाढत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. अमेरिकेने टेरिफमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने रशियन तेल आयात कमी करण्यास सुरुवात केली आहे. विविध तेल उत्पादक देशांकडून भारत तेल आयात करत आहे. गेल्या 10 महिन्यांपैकी 8 महिन्यात भारताने रशियाकडून खरेदी होणाऱ्या तेलाची किंमत गेल्या वर्षाच्या तुलनेत घटवली आहे.